गणेश जानवलकर आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. गणेश जानवलकर. आणि आता या विश्रांतीनंतरच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दोन सलामीवीर बॅटर अमित महाडेश्वर, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार, ओव्हर नंबर 1 मयुरेश राणे. नेक्स्ट बॉल बरोबर हाताळलाय, बरोबर हाताळलाय. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. राजेश मंडल बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव आता कंप्लीट केली आहे आणि एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. अमित महाडेश्वर आणि त्याच्या समवेत राहुल कहार ही जोडी मयुरेश राणे ओव्हर नंबर 1 हाताळतोय. चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2026 सीझन 16 16वा पर्व आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 दुपारचं सत्र. दुपारच्या सत्रातील पहिला सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हर्षद घाडीगावकर यष्ट्यांच्या मागे, यष्टी रक्षक कर्णधार कॅप्टन या संघाचा. स्लोअर वन बॉल पडल्यानंतर आता खाली राहिला होता बॉल निघून जातोय गोचंकी क्षेत्रात. 22ची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज मयुरेश राणेने. तनिष साठम आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत, मार्गदर्शन करतायत, कारण ते करणं देखील गरजेचं आहे. आपण एक क्षेत्ररक्षक आहोत. क्षेत्ररक्षकाची भूमिका मात्र आता महत्वाची असणार आहे. या बॉलवर काय घडलंय? पंचांकडे लाऊड अपील. अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल. बरोबर बॉल पडल्यानंतर फिरलाय, कट झाला, खूपच कट. डॉट बॉल आलाय. 3 धावा धाव फलकावर झाल्यात. हो सरळ हेलिकॉप्टर राहुलच्या बॅट मधून मिळणार आहे धावा 2. चांगला स्ट्रोक होता. मिनी हेलिकॉप्टरचा फटका. बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि पिक करत असताना मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धाव फलकावर आता 5. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. बरोबर श्री 11 संघाच्या डगआउटला सलामी देणारा हा फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. त्याने सांगितलं मी मैदानामध्ये आहे. हा संदेश त्याने पोहोचवला टीम श्री 11 या संघाला. स्लोअर वन बॉल आता उंची गाठली आहे, लांबी पाहायची आहे आणि बॉलने लांबी देखील गाठली आहे. बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. ती सरळ 10 ते 15 फुटावर बसून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण करत असताना पाहायला मिळतात. त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आहे दुर्वांग बागवे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. काल प्रभावित करणारी गोलंदाजी त्याने केली. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती दुर्वांग बागवे. पहिला बॉल. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर हो फिल्डर थोडेसे पुढे उभे होते. ही चूक आहे आणि बॉल मात्र अगदी टप्पा घेत निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात. मिळणार आहे एकच धाव. 10 धावा आता धाव फलकावर झाल्या. 10 ऑन बोर्ड. हो चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बॉल मात्र आता निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात. 1 धाव मिळणार आहे. 11 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 11 ऑन बोर्ड. बढ़िया बागवे. चांगला बॉल. बरोबर टप्प्यावर हाताळला. हलक्या हाताने बॉलला ढकललंय, स्टिअर केले. मनीष नाईक लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
दिवस क्रमांक 2 दुपारचं सत्र. दुपारच्या सत्रातील पहिला सामना मैदानामध्ये रंगतो. एका बाजूला टीम ड्रीम 11 संघ, कारण गतवर्षी या संघाने विजय मिळवला होता. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व जगन्नाथजी महाजन आणि कंपनी आणि त्यांच्या विरुद्ध अमय जाधव यांचा संघ टीम श्री 11. ज्यावेळेला सर खेचलाय राहुल कहारने, त्याच्याच बॅट मधून जोरदार प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. 4-4-4-4-4 चौकार. हो हो, बॉल पडल्यानंतर खूपच स्विंग झालाय. स्विंग अँड मिस, बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. हर्षद गाडीगावकर यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतो. यष्टीरक्षक 16 धावा धाव फलकावर. हो, आणखीन एक बॉल. वा हर्षद, चांगला प्रयत्न केला होता विकेट किपर हर्षदने देखील. ती धाव मात्र पूर्ण करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17. बिनगडी बाद टीम ड्रीम 11 लालबाग. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती मयुरेश राणेने फक्त 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुर्वांग बागवेचं ते षटक, त्या षटकामध्ये 8 धावा. म्हणजेच काय, आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 17. 17. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. पहिला बॉल 22, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 22, त्यानंतर डॉट बॉल 2 धावा आणि नंतर चौकार शेवटच्या बॉलवर. 17 धावा झाल्यात. 17 धावा झाल्यात बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. अगदी तंतोतंत गुणलेखन देखील आपल्याला पाहायला मिळते. पहा, गुणलेखकाचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे गुणलेखक ऑनलाईन स्कोरर आमच्या समवेत आहेत सौरभ, आणि त्याच्या समवेतच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरर रोहित, आणि त्याचप्रमाणे हर्षद. समोर जा, समोर असाव, असाव, अजून असाव. तरी समोर तिकडे जा, तिकडे जा, तिकडे. बस 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 बस. प्रत्येक गोष्टीकडे गुणलेखकाचं देखील कौतुक आहे करावं लागेल, कारण आता मयुरेश राणे पहिला बॉल बरोबर हाताळला होता. बॉल मैदानामध्ये येतोय पुन्हा एकदा. 1 धाव कंप्लीट केली. 18 धावा आता धाव फलकावर झाले. 18 ऑन बोर्ड. सुकेश जाधव, चांगलं क्षेत्ररक्षण सुकेश जाधवने केलंय. स्लोअर 1 बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. काउ कॉर्नरची दिशा निवडली आहे अमितने. एकच धाव मिळणार आहे. 2 धावा, आता 2 धावा पंचांनी घोषित केल्या. हो, पुढचा बॉल चांगला हाताळलाय मयुरेश राणेने. बॉल पडल्यानंतर फिरलाय, बरोबर गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय. 20 धावा आता धाव फलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्लोअर 1 डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता असणारा गोलंदाज मयुरेश राणेला आपण पाहतोय.
हो यावेळेला गुडघ्यावर बसून फटका सजवलाय अमित महाडेश्वरने. शाबाश मयुराज, बरोबर आहे. गुड बॉल यार. शाबाश यार लाला. नाही रे, हे लागून गेला. त्याला मग आम्हाला वाटलं खाली पडला. आम्हाला मग खाली पडला. 2 तो भालू आहे सर, इकडे आहे प्लेयर. 2 ए, बालू बाहेर होता की आत होता? बाहेर गेला रे. 2 आहेत रे, बाहेर गेला बॉल. बाहेर गेला बाहेर. अरे पण बाहेर गेला बाहेर. थांब ना अमित. त्या खांबाला लागून गेला ना. लागून गेला तर एकच रन आहे. टाकीला पण रात्री काय लागून गेला, एकच रन दिला. अच्छा रन आहे. मग ह्या खांबाला लागला. हा एकच रन आहे. खांबाला लागला मग. शाबाश मयुरेश. मयुरेश यार, शाबाश यार, गुड बॉल यार. लाला मस्त फिरवतोय लाला. हो सोबत. हा एकच रन आहे. टाकीला लागून पण एकच रन दिला. बरोबर आहे, एकच धाव असणार आहे. शाबाश शाबाश बोय. कारण डी झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पंचांचा निर्णय आलाय 21 धावा आता धाव फलकावर 21. हा ठीक आहे चल लाला. नेक्स्ट बॉल हवेत आहे बॉल. सुकेश बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचे आहेत. चांगला प्रयत्न सुकेशने केला होता, त्यानंतर मात्र बॉल झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानात आला. एक धाव कंप्लीट केली आहे किती बॉल झाले? सुकेश यादव. आणि त्या खेळाडूचे देखील चाहते आता मैदानामध्ये उपस्थित राहत आहेत. सुकेशला प्रोत्साहन करतायत. या मॅच मध्ये 22 धावा धाव फलकावर 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पाहिलं. 2 बॉल आहेत. डॉट हा त्याच्यावर अपडेट नाही आलाय. ठीक आहे चल लाला लास्ट बॉल. शाबाश शाबाश ये. येऊ दे लाला, येऊ दे. आणि रेडी राहा. 22 ऑन अ बोर्ड. बॉल सोडून दिलाय आणि आता वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धाव फलकावर 23-23. तनिष साटमचं देखील कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन करतो या मॅच मध्ये हा तनिष साटम. बरोबर आहे. फ्लायटेड डिलिव्हरी होती. चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला, जरूर दौडीची दिशा चुकते. वाईट बॉल. धावा झाल्या धाव फलकावर आता 24-24. 24 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. अमित महाडेश्वर आणि राहुल कहार. रेडी. हो यावेळेला हेलिकॉप्टर निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून चौकार.
चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला संकेत राणे आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला अक्षय शेडगे, हे दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. आता हर्षद गाडीगावकर कॅप्टन आलाय ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. 28 झाले धाव फलकावर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. शाबाश शाबाश हर्षद. हर्षदचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर ठीक आहे भाई. 2 धावा मिळणार आहेत. चांगला स्ट्रोक होता अमित महाडेश्वरच्या बॅट मधून. बरोबर अंदाज घेतला अमितने आणि त्यानंतर या बॉलला पाठवलंय दुहेरी धावेसाठी. 30 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 40 वर्षावरील हा खेळाडू आहे. 40+ अमित महाडेश्वर. चांगला खेळ त्याने आतापर्यंत केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेल बॉल यार, शाबाश बॉय. आणि अमितच्या बॅटमधून आता हा दुहेरी धावेचा फटका खूप वेळानंतरच पाहायला मिळालाय, कारण जेवढे स्ट्रोक खेळले तेवढे सगळेच राहुल कहारने खेळले होते मागील षटकामध्ये. चांगला बॉल, चांगला बॉल. गुड लेंथ वरती पिचिंग झालाय हा चेंडू. आता निघून जाईल गोशांकी चित्रात. धावा मिळतील 1, म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 31. राज मारू आमचे काही कॅमेरामॅन खूप सारी मेहनत देखील घेत आहेत. या प्रत्येक खेळाडूची क्षणचित्रे असतील, त्याचप्रमाणे स्पर्धेची क्षणचित्रे, मान्यवरांचं आगमन होत असताना त्या मान्यवरांचे सन्मान होत असताना केली गेलेली ती क्षणचित्रे. राज मारू फिल्म्स. हो, यावेळेला प्रचंड वेगातला चेंडू. सुकेश यादव, संधी आहे, संधी होती. सुकेश यादव कारनामा त्याने केलाय. आता पाहायचं आता नेमका कोणता फलंदाज बाद आहे. आता थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. कोणाचंच लक्ष नव्हतं, पण सुकेश यादव बॉल पर्यंत पोहोचला, बॉल कलेक्ट केला. ऍक्शन रिप्ले ते आपण पाहतोय आणि बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेचच त्याने थ्रो दिला विकेट कीपर कडे. पहा ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये 360 डिग्री अँगल मध्ये ही सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. आता फलंदाज बाद आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. राहुल कहार होता स्ट्रायकिंग एंडला, आता पडताळणी केली जाते. हा महत्वपूर्ण विकेट होऊ शकतो, बनू शकतो या मॅचचा. सुकेश यादव ठरेल का हिरो पाहायचंय. ऍक्शन रिप्ले, यस यस ऍक्शन रिप्ले आणि त्यानंतरचा हा जल्लोष पाहायला मिळते. सुकेश यादव ठरला हिरो. पहा, फिल्डर देखील महत्वाचा असतो. या 11 खेळाडूंमध्ये एखादा फिल्डर असा असतो तो पडद्यामागचा कलाकार असतो. आता पडद्यामागचा कलाकार होता सुकेश यादव. गोलंदाजांनी कारनामा केला नव्हता, कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत होते आणि त्यानंतर मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट. डीजे धन्यवाद डीजे. मॅच ऑन. राहुल कहार धावबाच्या स्वरूपात आउट. नवीन फलंदाज चिन्मय पारकर. चांगला खेळ केलाय चिन्मय पारकरने. अगदी करण अंबालाला आम्ही पाहिले, त्याच खेळाडूचा चाहता देखील आहे चिन्मय पारकर आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. दुर्वांग बागवे चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. तनिष साटम आहे, सुकेश यादव, हे 3 असे खेळाडू पाहायला मिळतात. अगदी त्या फलंदाजाच्या जवळच आलेत. व्यूह रचना आखली गेली आहे हर्षद गाडीगावकरच्या माध्यमातून. उलटा बॉल बरोबर हाताळलाय, बरोबर डॉट बॉल. ठाऊक होता हर्षद गाडीगावकरला हा डॉट बॉल नक्की आहे आणि बरोबर बॉल हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 31 धावा धाव फलकावर झालेत. 1 गडी माघारी परतलाय. चांगली गोलंदाजी करतोय हर्षद गाडीगावकर. क्या बॉलिंग डाल रहा है यार, बढ़िया बढ़िया भाई. हो, चांगला बॉल. लॉंग ऑन ला फिल्डर चूक झाली आहे. पुन्हा एकदा मनीष नाईक कडून 1 धाव कंप्लीट. म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर 32. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 to go. 32 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय टीम ड्रीम 11 लालबाग. एक बॉल अच्छा फिनिश करने का है. एक
बॉल अच्छा फिनिश करने का अर्षद, शाबाश यार. हो शेवटचा बॉल, काय बॉलिंग केली आहे हर्षद घाडीगावकरने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण एका ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि धावबाच्या स्वरूपात विकेट आली आहे. राहुल माघारी परतलाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. 32 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय टीम ड्रीम 11 लालबाग. शाबाश शाबाश यार, शाबाश मंडल. संघाला गरज असताना हर्षद घाडीगावकर कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कर्णधार आहे या संघासाठी. तोच धावून आला आता मात्र संघासाठी. कर्णधार बनला तारणहार आपल्या संघासाठी. आता ओव्हर नंबर 5 च्या खेळाला सुरुवात होईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. राजेश मंडल या खेळाडूकडे चेंडू सुपूर्द केलाय. 32 झाले धाव फलकावर. अमित महाडेश्वर 13 बॉल मध्ये 11 धावांवर बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला चिन्मय पारकर जो नवीन फलंदाज आहे तो मात्र 2 बॉल मध्ये एका धावेवर फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 8 टीम रॉयल स्टॅलियन आणि विघ्नहर्ता दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण व्यासपीठावर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राजेश मंडल थेट विरार वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी लालबाग मध्ये आला. हा खेळाडू युवा आहे, उद्योन्मुख खेळाडू आहे. शाबाश राजेश भाई, एक मॅच जरा घट्ट. चांगली संघ बांधणी केली आहे टीम श्री 11 या संघाने. एक मॅच भाई. तेरा 6 बॉल इंपॉर्टंट है भाई. बढ़िया डालेगा नॅशनल तू हेअर भाई, कटिंग शाबाश बोय. सलूनचे देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रबुद्दीन शर्मा यांनी देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. त्यांचे देखील विशेष आभारी आहे. राजेशचा पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. हर्षद पोहोचलाय बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट केली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 33. 33 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. शाबाश यार, शाबाश अर्षद. भाई राजेश भाई डालना है, बढ़िया डालने का है भाई. बढ़िया डाल रहा है. शाबाश शाबाश शाबाश. सुक्या भाई फिर से बॉल आएगा. सुक्या भाई फिर से बॉल आएगा तेरे पास. शाबाश यार. अमित महाडेश्वर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हो आपटलेला चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेला आता घोषांकी क्षेत्रामध्ये. भाई बढ़िया डाल रहा है. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आता गोलंदाजाला दिली जाईल. शाबाश यार, शाबाश शाबाश हाफ शाबाश. ट्रॅक बॉल होता. चांगला बॉल. 34 झाल्या धाव फलकावर. 34. भाई राजेश यही डालने का है भाई. बढ़िया डाल रहा है भाई. चांगला चेंडू. त्याला फक्त हलक्या हाताने ढकलले. पॉइंट क्षेत्रामधून बॉल निघून जातोय आता घोषांकित क्षेत्रात. मिळणार आहे धाव 1 म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 35. 35 धावा धाव फलकावर. 3 बॉल अच्छा डालने का है. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 5 मधील. मयुरेश राणे यस्त्याच्या मागे सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळते. गोलंदाजाला ते करणं गरजेचं आहे. श्री 11 या संघाला हा सामना महत्वाचा आहे. स्लोअर पण बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका निघून जाईल घोषांकी क्षेत्रात. एका धावेसाठी चांगली गोलंदाजी करतोय राजेश मंडल. देत ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. 36 धावा धाव फलकावर झाल्या. 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. भाई 2 बॉल मेहनत क्रिकेटचा करने का है. महासंग्राम आपण पाहतोय. 2 बॉल मेहनत करने का भाई. 2 बॉल मेहनत करने का है. शाबाश 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 बोय. स्लोअर वन बॉल. जाऊ दे आता दिशा निवडली आहे ऑन साइडची. स्क्वेअर लेग मधून पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय. एक टप्पा घेत घोषांकी क्षेत्रामध्ये मिळणार आहे एकच धाव. 37 धावा आता धाव फलकावर. 4.5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या आहेत राजेशने. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये प्रभावित केले या गोलंदाजाने. आखरी बॉल है. आखरी अगदी बॉल है. विजय पावले सारखी ऍक्शन पाहायला मिळते या गोलंदाजाची. रनअप आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे. ओ शेवटचा बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करत आहेत. आता गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. श्री 11 संघ यस्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक मयुरेश राणेने बरोबर लगेचच रिव्ह्यू घेतला. त्याला ठाऊक होतं कारण थोडासा फलंदाज शफल झाला होता. आता व्हाईट बॉल आहे की नाही त्याची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच रवींद्र पवार तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. शाबाश शाबाश
शाबाश शाबाश शाबाश शाबाश चांगली राजेश. गोलंदाजी केली आहे राजेश मंडलने. एक नंबर डाल रहे भाई. 37 धावा 37 लॉस ऑफ 1 विकेट. अमित महाडेश्वर वैयक्तिक 17 बॉल मध्ये 15 धावांवर त्याने फलंदाजी केली आहे. चिन्मय पारकर 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावांवर तो फलंदाजी करतोय. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 6 बॉल अच्छा डाला यार तूने. हो गए ओवर खत्म हो गया तेरा. शाबाश 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 राजेश. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा व्हाईट बॉल आहे की नाही त्याची पडताळणी आता केली जाते. पहिला ही स्टान्स बाहेर आहे. शाबाश. पहिला ही ऑप्शन के बाहेर आहे. शाबाश. आता निर्णय काय येणार तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर बरोबर लगेचच मयुरेश राणेने सांगितले आणि हा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. म्हणजेच काय ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 37. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 38 धावांची गरज असते. 30 बॉल 38 रन्स टू विन. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. शेडगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक देखील आहेत. रॉयल स्टॅलियन स्वतः संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर. टेल्स इज द कॉल आणि टॉस जिंकलाय रॉयल स्टॅलियन संघ. प्रथमतः निर्णय काय असेल आम्ही गोलंदाजी करू. आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण सकाळच्या सत्रामध्ये जो पहिला सामना होता अगदी चांगली कामगिरी केली होती या तुमच्या संघाने. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं या सामन्यामध्ये. त्याच्याविषयी काय सांगशील आणि या सामन्याविषयी काय सांगशील. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॉलिंग झाली. तर आम्ही या सामन्यामध्ये पण अटॅक करायचा प्रयत्न करू. लवकर विकेट्स काढले तर आपोआप स्कोर कमी होईल. तर कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्यांना. या सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अक्षय तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये कारण सामना ऑलरेडी मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला टीम रॉयल स्टॅलियन आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम विघ्नहर्ता टीम रॉयल स्टॅलियन या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. नावडे ओव्हर नंबर 1 अमय्य परब डावखुऱ्या हाताचा गोलंदाज हे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. अमयचा पहिला बॉल बरोबर हाताळलाय. अगदी परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्वप्नील बिरकुडी इन ऍक्शन पाहायला मिळते. अध्ययन इंटरबॅगीचे सर्व आहेत आणि त्यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला होता. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल. फुल टॉस
चुकीला माफी नाही. श्रीकांत परब यांच्या बॅट मधून आता बॉल निघून जातोय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, बरोबर फुल टॉस बॉल होता अमय परबचा. त्याला पिक करत असताना चांगला स्ट्रोक सजवलाय. बॅकफुटवर येत असताना चांगला पंच. 2 धावा धाव फलकावर आता पाहायला मिळतात. मॅचचं समीकरण आता बदललं. 28 बॉलचा खेळ शिल्लक असणाऱ्या 28 बॉल मध्ये धावा करायचे 36. 28 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. हो, यावेळेला आणखीन एक दर्जा, क्लास. आणि हा बॉल आता निघून जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये एका धाबेसाठी. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. चांगली स्टारकास्ट आहे टीम ड्रीम 11 लालबाग या संघाकडे. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं तर जितेंद्र आहे, चिन्मय पारकरला आपण पाहतोय, नितेश अष्टमकरला आपण पाहतोय, दीपक शर्माला आपण पाहतोय, अमय परब स्वतः गोलंदाजी करतोय, हिमांशु पालव, अमित महाडेश्वर आणि मंदार गुरव. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय श्रीकांत परब यांनी गोशांकी क्षेत्राच्या दिशेने. आणखीन मिळणार आहे धावा 2. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक सजवलाय, कारण या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करतोय श्रीकांत परब. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. धावा झाल्यात 5. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अमय परबचं हे पहिली षटक आपण पाहतोय. फुल टॉस त्याला समोर आणि हा बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. डीजे सुरुवात झाली आहे. टीम श्री 11 9 धावा आता धाव फलकावर झाल्यात. आणखीन एक बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फटका मात्र निघून जाईल गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावा अजूनही करायचे आहेत. राहुल कहार ओव्हर नंबर 2. चांगली सुरुवात झाली आहे टीम श्री 11 या संघाची, कारण श्रीकांत परबच्या बॅट मधून 1 चौकार आतापर्यंत आलाय. त्याने 6 बॉल फेस केलेत आणि त्या 6 बॉल मध्ये 10 धावा केल्यात आणि तेही संघाची धाव संख्या देखील पाहायला मिळते. रिक्वायर रन रेट फक्त आता 7च आहे. 24 मध्ये फक्त करायचे आहेत 28. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा आता पंच घोषित करतायत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 12. 23 मध्ये आता करायचे 26. काय स्ट्रोक सजवला होता विशाल धनावडेने. चांगला पॉवरफुल स्ट्रोक होता. बरोबर कनेक्शन देखील पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून त्या बॉलला पाठवलं होतं विशालने. उलटा बॉल यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन. आता हा बॉल उलटा हाताळला होता गोलंदाज राहुलने. डॉट बॉल. 22 मध्ये आता करायचे 26. प्रत्येक बॉल महत्वाचा असेल या मॅच मध्ये इथून पुढे. पुन्हा एकदा उलटा. आता ओळखलं होतं बॉलला आणि बॉलला दिशा दिली आहे विशालने आणि हा बॉल आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहायचंय. दोन धावा आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 14. 14. 21 मध्ये आता करायचे 24. 21 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. चांगला खेळ करतोय विशाल धनावडे देखील.
चांगली साथ देतोय श्रीकांत परबला. ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये टीम श्री 11 संघ. ओहो चांगला बॉल, गुड लेंथ वरती पिचिंग झालाय. यष्टीरक्षक दीपक शर्मा चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत राहुल कहारने. उलटा बॉल ओळखलाय, बरोबर समोर पंच केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा बॉल नेमका आता ट्रॅव्हल कुठे झालाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत. चांगला स्ट्रोक विशाल धनावडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता धावा झाल्यात 16. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 19 बॉलचा आता खेळ शिल्लक आणि 19 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 22 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. एक बॉल दादा चलो. ओ आता पुन्हा एकदा उलटा बॉल हाताळला होता. डॉट बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा आता धाव फलकावर झालेत. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 22 धावा अजूनही करायच्या आहेत. श्रीकांत परब वैयक्तिक 6 बॉल मध्ये 10 धावांवर फलंदाजी करतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये विशाल धनावडेने 6 बॉलचा सामना केला आणि 6 बॉल मध्ये 6 धावा त्याने देखील केल्यात. म्हणजेच काय, आता मॅचचं समीकरण 18 बॉल मध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री 11 संघ. महत्वाचा सामना आहे टीम श्री 11 या संघासाठी. म्हणूनच की काय सुरुवात चांगली करून दिली होती श्रीकांत परबने. आता ओव्हर नंबर 3च्या खेळाला सुरुवात होईल. नितेश अष्टमकर ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. वेग आहे या गोलंदाजाकडे, प्रचंड वेग आहे. एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो तो नितेश अष्टमकर. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे. 18 मध्ये करायचे 22 महत्वपूर्ण लढत. पहिला बॉल, नितेशचा पहिला बॉल, हवाई हल्ला, हवाई सफर आणि बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात दुहेरी धावेसाठी. श्रीकांत परबची बॅट बोलली आहे, त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये तो फलंदाजी करतोय आणि ते करणं देखील गरजेचं असेल. 17 बॉल मध्ये आता 20 धावा करायचे आहेत. 18 झाले धाव फलकावर. जरा 4 बॉल मॅनेज करो भाई. आपटलेला बॉल, वा 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 श्रीकांत वा. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आता आडव्या बॅटने फटका खेचलाय श्रीकांतने. 2 धावा मिळणार आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 16 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 16 बॉल मध्ये 18 धावा अजूनही करायची आहेत. 20 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळतंय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. योग्य कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये सर्व प्रेक्षक आमच्या समवेत कालपासून जुळले. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय राहुल कहार गोलंदाज नितेश अष्टमकरला. कारण आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणूनच की काय कानमंत्र दिला जाईल आता राहुल कहारच्या माध्यमातून गोलंदाज नितेश अष्टमकरला. चांगली फलंदाजी करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो श्रीकांत परब. चला वेळेवर लक्ष द्या, विनंती आहे राहुल, वेळेवर लक्ष द्या प्लीज. कारण तुम्हाला ऑलरेडी 1 मिनिटाचा स्पोर्टिसेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला गेलाय. त्या स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये तुम्ही रणनीती आखून घ्या. 16 बॉल मध्ये आता 18 धावा करायचे. 8 बॉल मध्ये 14 धावांवर फलंदाजी करतोय श्रीकांत परब. एक चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाला. चांगली सुरुवात टीम श्री 11 संघ. पुढचा बॉल, आता बॉल हवेत आहे, फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर, नेमका कोण येणार? राहुलने झेल सोडलाय, राहुलने झेल सोडलाय. एक धाव केली आहे कंप्लीट. हा झेल महत्वाचा होता, तो झेल निसटला. आता राहुलच्या हातामधून थोडासा पुढे पडला. बॉल अंदाज घेऊ शकला नव्हता राहुल, कारण कडाक्याचं ऊन आहे. त्या कडाक्याच्या उन्हामध्ये बॉलचा अंदाज घेतलं थोडंसं कठीण काम आहे. पण हा झेल देखील महत्वाचा होता श्रीकांत परबचा. बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फिरला आता वरती. काल देखील ते चित्र पाहायला मिळालं होतं. हो, यावेळेला विशालचा हा पुढचा स्ट्रोक. गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळतोय.
मिळणार आहे 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 22. 14 बॉल मध्ये आता करायचे 16 धावा. काल देखील ते चित्र पाहायला मिळालं होतं. राहुल कारचा तो झेल होता. शैलेश शेडके बॉलच्या पर्यंत खाली देखील पोहोचले होते, पण थोडासा बॉल वरतूनच अगदी वेगळ्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. हवा देखील पाहायला मिळते मैदानामध्ये, त्या हवेमुळे बॉल वेगळ्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आता देखील ते चित्र पाहायला मिळालं. राहुल बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, शेवटच्या क्षणाला बॉल थोडासा पुढे पडला. हा बॉल सोडून दिला, हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची धाव आहे, म्हणजेच की आता 23 धावा धाव फलकावर झाले. 14 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. विशाल धनावडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, त्याने चांगली साथ दिली श्रीकांत परबला. पुढचा बॉल आता हवेत आहे. बॉलच्या खाली निते स्वतः आलाय. सोप्पा झेल टिपलाय. विकेट. बॅटर विशाल धनावडे आउट. मॅच ऑन. डीजे. खेळ आता शिल्लक असताना 13 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज कर्णधार हर्षद घाडीगावकर आता आलाय मैदानात. ताकद आहे या खेळाडूकडे आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय. मॅचचं समीकरण आता बदललंय. 13 बॉल मध्ये करायचे आहेत 15. महत्वपूर्ण सामना आहे टीम श्री 11 या संघासाठी. पुढचा बॉल हर्षद आलाय आणि बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी चांगला स्ट्रोक आहे. चांगला कन्वर्ट, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आता 25 धावा धाव फलकावर झालेत. 12 बॉलचा आता खेळ शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये करायचे आता 13 धावा. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट या दोन्ही संघांना संधी दिली जाते. रणनीती आखली जाईल. या ब्रेक मध्ये आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ओव्हर झाला. आता मॅचचं समीकरण बदललंय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असताना आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 13 धावा करायचे आहेत. चांगली सुरुवात. फायटिंग टोटल स्कोर उभा केला होता. पहिल्या डावामध्ये धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न टीम ड्रीम 11 लालबाग या संघाने केला, पण आता मात्र हाणून पाडलाय टीम श्री 11 या संघाने. आता आलाय राहुल कहार. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 मध्ये करायचे 13 धावा. जिंकणार कोण ही लढत, हा प्रश्न आता सगळ्या प्रेक्षकांना पडला असेल. खर्जे अँड सन ज्वेलर्स यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री अजित काका वैवुडे यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ऑन स्क्रीन हे सर्व बॅनर्स आपण पाहतोय. एसए फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री सचिंद्रजी ऐरे यांचं देखील विशेष सहकार्य. या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेब, सगळ्यांचं महत्वाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. 12 मध्ये करायचे 13. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्राइक डाउन दी ग्राउंड आणि हा बॉल निघून जाईल. 4 4 4
4 धावांसाठी चौकार. पर अभिज ऑन फायर नाऊ. चांगली फलंदाजी त्यांनी केली आणि त्यानंतरचा हा जल्लोष, हे टीमचे चाहते, हे पाठी राकेट टीम श्री 11 या संघाचे आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत आणि ते करणं देखील आता गरजेचं आहे. पहा आमची ही लाडकी कशी नाचते. आता आनंद साजरा होतोय. 11 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. फिरवलेला होता चेंडू आणि फिरवलेला चेंडू मात्र आता निघून जाईल का? गोशांकी क्षेत्रात थ्रो आहे. संधी होती, ती संधी आता गमावली आहे. कारण दीपकने मात्र प्रयत्न केला होता डायरेक्ट थ्रो करण्याचा. स्वप्नीलच्या हातामध्ये जर बॉल तो आला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. बाय ऍक्शन रिप्ले थ्रो करण्याचा प्रयत्न केला. स्वप्नील देखील त्या बॉल पर्यंत पोहोचला जरूर होता, पण प्रयत्न मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चांगलेच केलेत. 1 धाव कंप्लीट केली. धावा झाल्या धाव फलकावर 30. 10 मध्ये आता करायचे 8 धावा. हर्षलच्या बॅट मधून आता आलाय. काऊ कॉर्नरची दिशा निवडली आहे आणि हा बॉल आता निघून जातोय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. हर्षद गाडीगावकरकडे ताकद आहे. या खेळाडूकडे बघाचीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो हर्षद गाडीगावकर. अनेक मैदाने त्याने गाजवली आहेत. आता 9 बॉल मध्ये करायच्यात फक्त 6 धावा. श्रीकांत परब 11 बॉल मध्ये 19 धावांवर फलंदाजी करतोय. 2 चौकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत या मॅच मध्ये. स्लोअर वन. वा 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 हर्षद वा. काय फटका सजवलाय. उलट्या बॅटने, उलटा बॉल होता, त्या उलट्या बॉलवर उलट्या बॅटने फटका सजवलाय आणि बॉल आता निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. बाहुबली आहे हा खेळाडू. ताकद आहे या खेळाडूकडे. हर्षद खाडीगावकर. या बॉलवर संधी होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता नेमका कोणता फलंदाज बाद होईल ते पाहावं लागेल. आणि यस, श्रीकांत परब आउट. धावबाच्या स्वरूपात ही मोठी विकेट. डगआउट मध्ये स्वागत केलं जाईल. यांचा कडकडाट होईल श्रीकांत परब साठी, कारण त्याने केलेली ती फलंदाजी, त्याच्या जोरावर आतापर्यंत 33 धावा धाव फलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. टीम श्री 11 मॅचचं समीकरण 7 बॉलचा काही शिल्लक आणि 7 मध्ये करायचे 5. नवीन फलंदाज मयुरेश राणे नॉन स्ट्रायकिंग एंडला. उलटा बॉल पुढे आला. स्टेप आउट झालाय. सरळ फटका आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने. 2 धावांसाठी. म्हणजेच काय, आता 6 बॉल मध्ये फक्त करायचे 3 धावा. लालबागचा बाहुबली मैदानात हर्षद गाडीगावकर. ताकद आहे, जाकद आहे या फलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये स्टेप आउट झाला, बरोबर अंदाज घेतला आणि बरोबर सरळ रेषेमध्ये आमचा जो कॅमेरामॅन आहे त्याच्या दिशेने हा बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. 2 धावांसाठी. 6 मध्ये आता करायचे 3. 35 झाले धाव फलकावर. अमित महाडेश्वर ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. स्ट्रायकिंगला मयुरेश राणे. या संघाचा एक हुकमी एक्का म्हणून मयुरेश राणेकडे पाहिलं जातं, कारण त्याने देखील चांगलं प्रदर्शन केलंय कालपासून टीम श्री 11 या संघासाठी. आता संघाला गरज आहे 6 बॉल मध्ये 3 धावा करायचे आहेत. अमित महाडेश्वर. पहिला बॉल रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. मॅचचं समीकरण बदलतंय. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 3 धावा करायचे आहेत.
आणि हे दृश्य आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. तर तारेवरती पोपट आणि त्या पोपटांना मात्र आता प्रसारित करण्याचं काम टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम करते. हा बॉल चांगला हाताळला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं अमय परबने. एक धाव कंप्लीट केली आहे. मॅचचं समीकरण आता बदलतंय. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सुकेश जाधव महत्वाचा खेळाडू ठरला या मॅच मध्ये. त्याने केलेला तो धावबाद त्याच्या जोरावर आतापर्यंत श्री 11 या संघाने वर्चस्व गाजवले या स्पर्धेमध्ये. ओ चांगला बॉल स्वप्नील धावबाची संधी. चांगला प्रयत्न केलाय स्वप्नीलने देखील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 2 धावा करायची आहेत. चांगला बॉल अमित महाडेश्वरने हाताळला होता. त्याच्याकडे देखील अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. वय वर्ष 40 पुढील हा खेळाडू, 40+ असणारा खेळाडू अमित महाडेश्वर. चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने फटका खेळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव नाही मिळणार. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच का आता शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 2-2 मध्ये करायची आहे. फक्त एकच धाव सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच का ही एक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये टीम श्री 11 या संघासाठी. दोन बॉल आणि फक्त एक धाव करायची आहे सामना जिंकण्यासाठी. 37 धाव फलकावर. स्कोर लेवल इक्वल झाला आता. कारण पहिल्या डावामध्ये 37 धावा केल्या होत्या. या डावामध्ये आता 37 धावा झाल्या आहेत. फक्त एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 मध्ये करायची 1. सोडून दिलेला चेंडू. आता पाहायचंय पंचांकडे. व्हाईट बॉल आणि या सामना आता संपलेला नाहीये. कारण रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी आता केली जाईल. रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने व्हाईट बॉल साठी आता रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाते. मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच ऑन आहे. निर्णय अजून आलेला नाहीये. जोपर्यंत थर्ड अंपायरचा निर्णय येत नाही तोपर्यंत मॅच चालूच राहणार आहे. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अमित महाडेश्वरने हा बॉल चांगला हाताळला होता. थोडासा शफल झाला होता फलंदाज. आणि हा बॉल नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहायचंय. नेमका बॉल कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहावं लागेल. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्की काय घडतंय मैदानात. अमित महाडेश्वरचा हा बॉल चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. मयुरेश राणे थोडासा शफल जरूर झालाय. पण पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. त्या निर्णयाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. काय होणार कोणता संघ सामना जिंकणार. मॅच संपलेली नाहीये. सगळ्यांना आतुरता आहे. निर्णय काय असणार आहे. थर्ड अंपायरची आता मदत मागितली आहे. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन 360 डिग्री अँगल मध्ये निर्णय आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय आता हा शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. आणि आता रनआउट देखील चेक केला जाईल. आता पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. रनआउटची देखील पडताळणी केली जाईल. रनआउट धावबाची संधी होती. प्रयत्न अमित महाडेश्वरने देखील चांगला केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रनआउट आहे की नाहीये. अमित महाडेश्वर ठरेल का हिरो पाहायचं या मॅच मध्ये. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. त्याची चर्चा आता होईल संपूर्ण लालबाग मध्ये. एका बॉलवर काय घडलंय. व्हाईट बॉल होता की नव्हता त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. फेअर डिलिव्हरी होती आणि त्यानंतर मात्र आता फलंदाज बाद आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाते. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय प्रयत्न केलाय अमित महाडेश्वरने. काल देखील आपण पाहिलं एक झेल टिपला होता अमित महाडेश्वरने पहिल्याच सामन्यामध्ये.
दुसऱ्या अटेम्प्टला बरोबर तो पडला आणि त्यानंतर त्याने तो झेल टिपला होता, महत्वपूर्ण झेल. आणि आता देखील तो कारनामा करतोय अमित महाडेश्वर. फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे त्याची पडताळणी केली जाते. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रतीक्षा, वेट अँड वॉच. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. हे घडत असतं क्रिकेटमध्ये सातत्याने. स्लो मोशन, अगदी क्लीन, नीट, थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. 6 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण मैदानात आणि या 6 कॅमेऱ्याच्या मदतीने ही संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. आउट, फलंदाज बाद, विकेट. मॅच ऑन, मॅच ऑन. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते कारण शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज आहे. जिंकणार कोणी लढत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा बॉल बरोबर हाताळला, बरोबर यष्टीच्या वरून ट्रॅव्हल झाला आणि बरोबर यष्टीरक्षकाने बॉल फेकला गोलंदाजाच्या दिशेने. अमित महाडेश्वर बॉल पर्यंत पोहोचला आणि वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अमित महाडेश्वरचं. विकेट. फलंदाज हर्षद घाडीगावकर आउट. तंबूच्या आसराला तो आता जाऊन बसलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर आता एका धावेची गरज आहे. महत्वाचा क्षण. उघडा डोळे, बघा नीट. हा महत्वपूर्ण सामना आहे. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. नवीन फलंदाज राजेश. श्री 11 संघाचे पाठीराखे पाहतोय ऑन स्क्रीन आपण. थोडस दुःख त्यांना देखील आहे कारण शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज आहे. श्रीकांत परबने केलेली कामगिरी आता प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके धडधड 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 करायला लागलेले असतील कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका धावेची गरज आहे. ही महत्वपूर्ण धाव आहे. मयुरेश राणे, होईल का ती धाव पूर्ण की ठरणार हुडो अमित महाडेश्वर पाहायचंय कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी अमित महाडेश्वरने देखील केली. 5 बॉल मध्ये फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या आहेत. कौतुक करावं लागेल अमित महाडेश्वरचं. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. शेवटचा बॉल आणि एका धावेची गरज होती. मयुरेश राणेच्या बॅट मधून हा विजयी फटका आणि बॉल मात्र गेलाय मैदानाच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम श्री 11. अभिनंदन अमय जाधव अँड कंपनी. डीजे संतोष मामांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवाचा धन्यवाद 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 डीजे, धन्यवाद. आणि काय सामना रंगला. या सामन्यामध्ये विजय मिळवला टीम श्री 11 या संघाने आणि या विजयामध्ये मोलाचा वाटा, महत्वपूर्ण कामगिरी एका फलंदाजाने केली. श्रीकांत परब फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर त्याने मात्र 2 चौकार लगावले आणि 11 बॉल मध्ये